गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। आज काय आहे? आज आहे भावाचा उपास। आज छानपैकी ह्याला जायचं वारुळाला, वारुळाची पूजा करायची। तुम्हाला त्याचा व्हिडिओ येणारच आहे। आणि सकाळी सकाळी 8:30चा टायमिंग झालेला आहे। आमच्या आत्यांची देवपूजा चालली, महादेवालाच तर झाली आंघोळ, नंदीची महादेवाची ताजी ताजी फुलं वाहून हे करून माझं पण गुरांचं हे चाललोठी आवरली। आणि आता धार काढायची, तर चक्क आज महादेवाने स्वतःचा अभिषेक करून घेतला। काय झालं, वासरू सुटून अक्कच पार एक तांब्या पण दूध नाही निघायचं, अक्कच पेलं आज, दूधच नाही। तर असो, त्याच्यामुळं धाराचा काही विषय नाही, गुरांना खाया टाकले, झाडलोट झाली। आणि मी कपडे धुवायला जाणार आहे। आमच्या बापूंनी तो का टब भरून कपडे भिजायला घातले, दिसलं तुम्हाला? अरे आता तरी खिचडी घातली का नाही? आजी म्हणती आणि तू नको उपास धरू, तर काय नाही उपयोग, खिचडी करायची पण संध्याकाळी करायची या। त्याच्यामुळे तुला आता स्वयंपाक करायचा आहे, भाजी आणि चपाती डब्याला घेऊन जा, उपास सुटल्यावर धरत नाही बाळा भावाचा। अरे मला माहितीये की मला कळतं की मला, मी ह्याच्या आधी किती वेळा बरं असो, खिचडी नाही भिजाय घातली बाळा, तासाभरात भिजत नाही। बटाटा करा बरं भिजावती मी। बरं जा, आजी भिजावती, पटदिशील काय ऊत पेटवायचं भांड घेऊन झपड। चला, लय उशीर झाला या, काम चाललं होतं पण म्हणलं कसं आमच्या आत्याची कशी देवपूजा चालली, चला उशीर झालाय पण आता वर्ष जरा जायचंय वाहिलं हो का। आमचं बापू काल गेले होते MIDC, त्यावेळेस हे घेऊन आलं, तिकडे घेऊन जायचंय। आणि बटाटे पण आणल्यात, कारण का उपास आहे, भाजीला लागतात। आणि छान अशी देवपूजा झालेली आहे सासूबाईंच्या आमच्या। आधी आता उठल्याला आंघोळ केली देवपूजाच करायला, तर आता 2-4 चपात्या करायच्या पोरांना डब्यासाठी आणि भाजी थोडी। आता त्या माझ्या धुणं होतो, आत्याच्या चपात्या लाटून होत्या, 4-5 चपात्या करायच्या। नाही मी नाही इकडे जायची, शाळेत कशी न्यायची व खाईल की तर तर झाले। आणि ही सगळी देवपूजा करायला चाफ्याची फुलं येते, रोज ताजी फुलं, रोज देवाला उन्हाळ्याचं सुद्धा कमी पडले। चाफ्याची फुलं नाहीत कुठे जात, रोजची रोज 2 कलरची चाफ्याची फुलं आहेत, एक पांढरा आणि एक लाल। चला तर तुम्हाला दाखवते। कालचं आमच्या इकडचं वातावरण बघा, छान असं वारं सुटलेलं हा का। आणि कस काय चाफ्याला फुलं आली ती ह्यावेळी ह्या रानात। आता पेरायचे पण टिपकं बंद झाले, पाऊस पडायचा बंद झालाय म्हणून मका टाकायची गळा नका, ही इतकी सगळी फुलं। आणि ही लाल चाप आहे, पण ह्याला कवा तरी एखादं फुल येतं आणि ती पण वाऱ्याने हिरी जाते हो का। इथे एकच आलंय, तिकडं विहिरीत पडते ती, कुठं जाते ती असं, एखादं येतं एखादं येत नाही, का म्हण काय माहिती। आता आलं तरी ते काही दिसत नाही, असं छान वातावरण आमच्या इकडचं झालंय। आणि बापू गेल्यात ऊसाची मुळे आणाय, तर तुम्हाला बापू आल्यावरती पण दाखवते। तर चला तर कपडे धुवून घेते। अशी सगळे एकंदरीत फुलं फोडल्यात। आमचे रवी सर आज हॉटेल बंद आहे, आमचं सोमवार आहे पहिला, त्याच्यामुळे श्रावणातला, तर आज घरीच आहेत, दुसरं नियोजन करायचंय। उरक का आंघोळ करून पाडदेशील, मी कपडे धुवायला चालले, परत म्हणलं नको कपडे धुवायचे राहिले ते। आणि वाटा सारावल्यावरती असं दिसतं एकदम सुंदर। रांगोळीच काढाय पाहिजे होती, पण रांगोळी आहे का ग बाळा? आंघोळ करून काढा असली तर थोडीशी। चला बापू आल्यावरती दाखवते। आणि हाय, शुभ सकाळ सर्वांना, नमस्कार। आज काय घेऊ मी भावाचा उपास आणि वारुळाचं पूजन करायचं। सांगितलंय की त्यांना, सगळ्यांना माहितीये, आज माहितीये पण मी सांगते ग। आता वारू इथं एवढ्यात कुठेच नाही, आता वारुळाला जावं लागेल तिकडं पण इकडं। आज परत ना बापूंच्या चुलतीचं वरी श्राद्ध आहे आज, सख्या चुलतीचं आहे, मग तिथं जावायचे। सख्या चुलतीला सगळं सख्खी चुलती होती नानी बापूंची, आणि अजून एक जण होतं कोणतरी सख्या। अगं बापूला 5 चुलते सख्या म्हणजे ना बापूचा सुक्का येतोय काका। असं मी कपडे धुती या, एवढंच राहिले आता थोडं पाणी भरत म्हणलं आत्याचं घरातलं उकळतोवर
माझं कपडे ही होत्या म्हणजे वारवाळाला जायचं आणि वारवाळाला जाऊन म्हणजे मग तिकडं आपलं फुलंही टाकायला गेलं म्हणजे थोडा उशीर झाला तरी काय. आणि उद्या नाही वारवाळा जायचं. उद्या नसतं वारवाळाला जायचं. उद्या पोळ्या करायच्या पंचमीला, परत झोका खेळायचं, झोका बांधायला का आपल्याला बांधायचा, पतंगी उडवायच्या. तुम्ही आणल्याच नाही. पतंगी आणू की आज जायचंय की बाजार आणायला, गुळ आणायला जायचंय. डाळींची हायसन गुळ फुटबडी इलायची सगळं जायचं. 4 वाजता तुम्ही शाळेत ना आल्या नाही का ना. शियानाचं सगळं साडीला डाग पाडल्यात काल. सगळं सारवून साडी झाली खराब झाले अवघड. आता नुसत्यात का नाही डाग काय माहिती शियाना. मग ड्रेस घालायचा. मावशीला पण म्हणा उरक वारवाला जाऊन मग तसं जाया तिकडे वस्तूवर. हाय आजी. हाय, काय म्हणती? चाललाय स्वयंपाक करायचा माझा मस्त पैकी. कोण आता बटाट्याची भाजी उकडलेली. आजी तू आज लईच चमकती ग. कोण ग तू कस काय काय माहिती. आता बघ. अजून तर आजीचा मेकअप तसाच आहे, काहीच नाही केलं नाही पण चमकती येईल. तरी मी मरलं गड्या. लईच अवघड आहे. हॉटेलवाली मालक काय करते ते हॉटेलवाली मालक श्रावणात ग बसले. हॉटेलवाल्या मालकांना बोलायला येईल 2 दिवसात. अगं अजून पप्पाला काही माहिती नाही. पप्पा काय हॉटेल चाललं होतं आधी. त्यांना माहिती ती ठीक आहे. पप्पाचं हे झालं अवघड. आता पप्पाला झोपून राहायची सवय. पप्पाचं कसं व्हायचंय. पाय दुखतो काम केलं की. चाललंय मोकळं बटाटा. मला काल लय भारी वाटलं काय ग हॉटेलला गेल्यावर. होय अन्नाच्या आवडीचं बटाटा म्हणलं काल हॉटेलला गेल्या मला लय भारी वाटलं. लई भारी वाटलं ना. आज उपासाला कोथिंबीर आणि ती नसती. अगं बाळा ही बिगर उपासावाल्यांचं अजून आपलं व्हायचंय काय. पप्पांना हे करायचे जेवायला हे करा द्यायचे. परत पप्पाला चहा दिला नाही. पप्पांना चहा द्यायचा आहे. दिला पण पप्पाने प्यायलाच नाही. लय गार झाला मग मी आता कोणाला देवा. आज नाही दुधू. आज काय नाही. अण्णा तू पण उपास धर. तू वरडली तरी काय फायदा नाही. मी काहीच करू अय शकत नाही आता. अण्णा तू पण उपास धर. दाद्या ही दीपकाला फोन करून मला स्कूटी घेऊन या. तुला 2 पिशव्या दुधाच्या घेऊन ये. त्यांच्यात आहेत का? कुठे आणली का दीपिका? ते रात्री कुठे आणली की भाऊजींनी पुढं म्हणजे स्कूटी घेऊन आले पण भाऊजी तिकडे घेऊन गेले. काकाला म्हणावं ये आणते येते नाही तर मग कोणीतरी येईल. काका येईल नंतर पप्पाला चहा करते. तिकडे राहणार तुझे पातीला बसलेली जागा उठवाना. मस्तपैकी उकडून बटाटा चपाती परत खिचडी. आज काय काम आहे काय सांगायचंय. पातीला चल पप्पा चहा द्यायचा. माझ्या तर डोक्यात फरक झालाय. दुधा आली चहा दी चहा म्हणलं असं काय पाणी लवकर. हो फोनवरती बोलत होते पप्पा. म्हणलं मला काय करतात कळत पण नव्हतं. असू द्या तर सगळ्यांना बाय गुड नाईट. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. आता वाहवाला ह्याला गेलेला परत सगळा व्हिडिओ परत. लय गडबड चालली आमची. नरसोबा नाही आपल्याला तर. बघा का माझी मेहंदी. बाजारात आणायचा आपल्याला गुळ आणायचा आहे परत अय सगळं. मम्मी बघ माझी मेहंदी कसली रंगली. माझी तर माझा तर काय बेमापच काढली लगेच धुतली. गिरगुट काढायला चिवणी काढली ग. असू दे लेकराला नाही कळत. आणि तिने ती म्हणली मध्ये काढून द्या मास तुझ्या हातावर काढते. नाही अनुष्काने काढली. ती म्हणल्या शिकू द्या ना. आपला हात काय दाखवायचा. अरे अनुष्काने काढली पुढची अनुष्काने काढली ही चिवणी काढली ही ज्ञानेश्वरीने काढली. आपल्याला नसता तेवढं बटाटा. माझी दाखव की मी. त्यांना वाचता त्या का? टाकूया. बस झालं तर बाय सगळ्यांना. बाय बाय शुभ सकाळ. गुड मॉर्निंग.